अरे बाबल्या का सारखं पिशवीत बघते. अरे राहुल्या तुला आहे का नाही ह्या पॅन्टीज नाही आणलं कळणार बघ. अरे कसं वाटतंय माहिती का, कधी मी पॅन्ट घालतोय आणि कधी शाळेत जातोय असं झालंय बघ. मला पहिल्या दिवस तसंच झालेलं भावा. तू आता काम कर, पॅन्ट घाल, आपण शाळेत जाऊया. बरोबर चल. होय रे बंट्या, बोल की. ती कार्टीला यात्रंगी आहेत बर का. ती काय बघायला लागलं तर घराकडे त्या. उम्या घेर बोलवून त्यांना. ए राहुल्या बाबल्या, अरे काय बघायला लागलाय रे घराकडे, इकडे. चल जाऊया, काय म्हणते ते बघू. चल. बरं चल. काय रे म्हणत्या. बंट्या लायकीत राहायचं, लायकीत कळलं का. बंटी भाई बोलायचं, आवाज दिलेला कळत नाही रे. आणि काय बघत होता त्या घराकडं. अरे तिला दिवस झालं घर बंद दिसत होतं ना, मग आता उघड दिसलं, म्हणलं कोण राहायला आलं बाबा ती बघावं. तिथं एक साहेब आलत राहिला, लक्षात असू द्या. आणि त्यांची एक पोरगी पण आहे, बघायचं नाही त्या घराकडे, कळलं का. होय आम्हीच होतो सामान उचलायला. ए काय झालं असं, तुला काय वाटलं सामान मी उचललं वीर. अरे ही तुझ्यासारखी 2-4 पोरं फिरते का नाही माझ्यावर, त्या पोरासनी सामान उचलायला लावलेलं, कळलं का. लगा तुला आपला दरार माहिती आहे काय. एकदा पुण्यात ये, कळलं येऊ बंटी शेट काय आहे ती. लगा राहुल्या आबाळ लईच दाटून आले, पाऊस बीस पडायचा लागा. चल चल आपण जाऊया, नाहीतर कपडे भिजतील आपली. चल. अय कुठे निघाला. अरे जाऊ दे की, मग सांग नाही शाळेत जायचं आहे. बंटी दादाने सांगितलं का जायला. ए बंट्या, बंटी दादा जाऊ. जावा पण लायकीत राहावा, कळलं का. आईला अधिकाराची पोरगी आहे वाटते. अरे इथंच कुठे बोलते, चल तिकडे बोल. लय माजली ते बरं का पोर, लक्ष ठेवा यांच्यावर. मग या नवीन पुस्तक घेतलीस का. नाही रे वया घेतले ते पुस्तकं घेतली घ्यायची आहेत अजून. बर बर. मग या नक्की ना. होय होय 2 दिवसासाठी घेणार रे बाबा. नक्की ना मग या. अरे बा घेतो जातो पण खेळतो म्हणलं हे घे सारखं काय अरे रे बर 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 बर. घेतो नाही कुछ. लगा राहुल्या हिला का चिरपडणार लईच फोम मध्ये. घेतले ना म्हणून. वय वय लगा. काय स्वामी, काय विशेष. अरे आमचा आंबा उतरवायची ती. अरे तुम्हाला 5-5 पाट देतो की. अरे सगळ्या पोरासनी सांगितलंय त्यांना 5-5 पाट देतो म्हणून. तुम्ही येता का सांगा. ए स्वामी आंबा बारकाच आहे ना रे. अरे आंबा बारका बी आहे आणि गोड बी आहे. अरे चला या या. लगा राहुल्या बारका बे आणि गोड बे तासा बराच तर विषय. चल की लगेच या. सराला काय सांगायचं. सराचं काय घेऊन बसलाय, सराला सरकूया की 2 आंब. असं म्हणतोस का. हा मग एक काम करूया, बॅग घरी ठेवूया आणि कपडे बदलून नेऊया. हा बरोबर चल चल. काय राहुल्या कुठं बॅग ठेवायला चाललाय. अगे सोने आमचा आंबा उतरवायची ती. राहुल्या आणि बबल्या बी येणार आहे ती. तू येतेस का सांग. यांना 5-5 पट देणार आहे. तुला 10 पट देतो 10 पट. तू फक्त खाली आंब जेलाय आंब. येतेस का सांग. लय छान आहे गप तू. ए बबल्या तू एक नादी लागलाय, त्याला नको नादी लावू. अगं ए, तू येत नाहीस आणि या दोघांनी बी घेऊन चाललेस होय. तुला 10 पाट देतो म्हणलं होतं नाही, आता तुला 20 पाट देतो. चल एक देऊ का, येतो का. चल अगं फिरते. हा ग मंग्या काहीतरी खातोय वाटत. ए मंग्या काय खातोयस र. काय नाही आम्ही बघितलंय तू काहीतरी खातोयस. अगं काय नाही खात नाही. आंबा खातोयस ना. ए नाही बाई मी कशाला खाऊ आंबा. दिसतंय की आंबा खातोय ती. ए नाही पुस्तकात आहे माझं लक्ष. अगं फिरते तुझी शपथ घेतोय बघ. ए मंग्या तुझी शपथ घे की. माझी कशाला घेतोय. तू मर की. तूच वर की
लई छान आहेस हट, बस खाली. या मंग्या मगासपासून चोरून चोरून आंबा खातोय. होय खाऊ दे की मग, तुला काय करायचंय? लय शानी वर्गात कोण आंबा खातवी. चल बाहेर जाऊन सांग. आणि या मंग्याचं कसं नाव सांगते बघ मॅडमला. हे राहुल्या अरे ती मग बघ की कितीच ना आंबा खातो या. खाऊ दे का मग आपल्याला काय? येला का आपण पण जाऊया की, मला पण आहे का नाही लय आंबा खायचीत बघ. जाऊया कुठं? आता शून्य एवढे लेक्चर दिले, आता कुठं जातोस? अरे ती गेली की बाहेर आता. यार राहुल्या ही पण सगळी तिकडे जायला लागलीत बघ. यार चल की, चल नको रे, यार चल रे तू. अरे भावा आलो की जाऊ. टाके पण झाली आलं लगेच. अरे पोरं येतात का नाही? त्यांना बोललो तू 5-5 पाड देणार आहे या म्हणून, अजून आली नाही ती पोरं. माहिला आली वाटतं पोरं. आले आले. अरे थांबा थांबा अरे थांबा की, एवढा मोठा आंबा पडला इथं झाडावर, तेवढा उतरवायचा आहे सगळा. मग खावा म्हणून सगळा पाड पडलेला आंबा तुम्हाला 5-5 पड देणार आहे. एवढा सगळा आंबा उतरवायचा पहिला. असं कुठं असते स्वामी? हा मग ए सौम्या, आपलं नाव आहे हिम्मत, मला हाय का नाही काय किंमत? अरे तुला किंमत आहे म्हणून तर बोलवलंय ना आंबा उतरवायला. चढातावर. नका सौम्या, आंबा तसा चढायला अवघड आहे की रे. अरे कायला काय हिमत्या, तुझं नाव आहे हिमत्या आहे म्हणून फाटली की तुझी इथं चढवर लवकर येड्या. येला का तुम्ही सगळे तिकडे आला वे, आम्हाला हाक तरी मारायची. आई पण आलास तुमच्यावर. ए बाबल्या राहुल्या, तुमच्या शाळेत खुशबू चालू होती तेव्हा तुमचं ऐकून आंबा उतरायला पण आलं, म्हणलं चला. हिला स्वाम्या सगळी शाळा तिथं आणलीस का? राहुल्या आमच्या इथं गोट्या खेळायला आलोय वे. ए माझं नाव आहे हिम्मत. तुला दिन एक ठोका, तुला नाही किंमत. किंमत काय म्हणतो? हिम्मतचं नाव आहे त्याचं. हे काय म्हणणं, हे मला नाही आंबाच कोण बिन ह्यात बस. ए राहुल्या, आधी आंबा उतरावचे मग खायचे. सांग रे स्वामी. अरे पहिला आंबा उतरवा मग खावा म्हणे पाड. चढावर आता सगळी चला. ए खावा म्हणे सांग सगळं. स्वामी चड्डीत राहायचं बरं का. आणि अरे ह्याला आपली गरज होती म्हणून आपल्याकडे आलाय, कळलं का? पहिल्यांदा आहे ना आम्ही आंबा खाणार आणि मगच उतरवणार. काय रे? होय होय होय. आणि ती पण 5-5 पाड. हा. एक खावा रे, चला. मी पण बसू का? बस सौम्या नका लेटेस्ट लागतोय का? असं झालं बे सगळं. सोने आत्ता तरी इथं होतीत की सगळी पोरं. अगं ग्राउंडवर गेली असते. आत्ताच ग्राउंडवरनं आपण आतमध्ये आलो ना, कोणच नव्हतं बाहेर. थांब संख्याला विचारते. संकेत, वर्गातली पोरं कुठे गेलीत? अरे सांग की. पोरं घोटाळे असतात, फुकट सांगताना करतात. वय वय मंग्याला विचार की. बरोबर थांब विचारते. मंगेश, हा वर्गातली पोरं कुठे गेलीत? वर्गातली पोरं ते मी नाही सांगणार तुला. मंगेश तू शहाणा आहेस ना, मग आता सांग. हा बरं जाईल मंगेश. मंगेश, वर्गातली पोरं कुठे गेली? ते ना वर्गातली सगळी पोरं ते आंबा खायला गेली. सोने तू तर बोलली होती राहुल आणि बबल्या नाहीत जाणार म्हणून. अगं बाकीची पोरं गेली असतील, ती दोघं नाहीत जाणार. तू लय बया भोळी, तुझा लय विश्वास. अगं फिरते मंग्याला विचार की, शपथ घाल लगेच सांगल. बरोबर थांब. मंगेश, हा राहुल आणि बबल्या गेल्यात का रे आंबा खायला? राहुल्या बाबल्या होय तिने पण गेले. खरं ना? खरं तुझी शपथ. अगं फिरते बघ, अजून बी तुझी शपथ घ्यायलाय. अरे बाबा तू काय माझ्या वरनावच टपलायस का? तुझं तू मर की तिकडं, कशाला माझ्या शब्द घेतोयस रा? मी का तूच
सांगणार की लय छान आहेस खोबलाक डोक्यात बस खाली आवडतं तुला. मग दादा माझी शपथ कशाला घेतोयस कट्टी फू तर फू गट्टी आला मोठा गट्टी. सौम्या एवढंच कसं पाडा बाकीच पाड कुठं आहे राय घरी गोळगोळ नाही अरे संध्याकाळी तू झोपताना आणि सकाळी उठल्यावर लागेल असं कर की असं काय खाताय गोड आहे का मला द्या की पहिला आंबा उतरायचं मग हे पाड खायचं शाळा सोडून पाड काढायला मुंबई एक्सप्रेस कुठे निघालायस आंबा खायला मूर्ख शाळेच्या वेळेत आंबे उतरायला जात आहेत कोण रे निसतायचं हे सगळं चल रे तू आज चल काय रे हे लंब्या काय रे ओळी तू वरायचा माझं नाव आहे काकडे असं जर फालतू वागलात ना तर एकाला करेन मी वाकडे मूर्ख आणि हे काय रे मी मी तुला आत्याला सांगितलं होतं का आत्याला सांगितलं होतं का तुम्हीच म्हणलात चला उभा राहा इथं उभा राहायचा इकडे रे आहे ना त्यामध्ये पॅड मोठे मोठे वा वा ठीक आहे आत ठेव कपाटाच्या बाजूला ठेव काय हा चाल हां व्यवस्थित ठेव आणि एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या शब्दाच्या बाहेर कुणीही जायचं नाही हो सर शब्दाच्या बाहेर काय सगळी पोर वर्गाच्या बाहेर तर आहे ती व्यवस्थित उभा राहा, व्यवस्थित उभा राहा. मला पुढे बोलतोयस काय रे हे कोणाचा आंबा आहे कोणाचा आहे माझा सर माझा खुट्ट्या एवढा दिसतोयस तू आणि आंबा तुझा आहे रे हं? नाही सर नाही आजाचा होता आजाचा आजच ना असं म्हण की मग असं म्हण की, हं? गाप बसायचा मूर्ख आणि काय रे हे कसली कपडे घातलीस रे हा जरा कपडे घाल की व्यवस्थित कोण आहे रे कोण आहे याच्यातला सूत्रधार कोण आहे अहो सर फिट मानला होता शैलचेतना आमचा आंबा उचलायचा आहे तुम्हाला 5-5 देतो मी तुझं नेलं तुला काय म्हणला रे तू ती म्हणते ती सगळ्यांना आंबा उतरायला नेलते म्हणते बरं मला तुझं समजलं बस काय रे हे हं काय रे हं तू या सगळ्या पोरांना फूस लावलीस काय हं? इकडे अजून पाड शिल्लक आहे काय हाय सर झाडावर आहे सर झाडा काय करणार? काढलेला संपला काय सर ते आणलंय तेवढाच का बरं पुन्हा पाड काढलास ना मला पोच कर घरी म्हणजे झालं हा. काय रे? काय रे हा मूर्ख अरे काय माझ्याकडे बघतोयस चला अंगठी धरा सगळ्यांनी अंगठी धरायचे कोणी सुद्धा अंगठे सोडायचे नाहीत ठेवलायच ना व्यवस्थित पाड अरे माझा खूप निघाला नाव आहे काकडे
अंगठे सोडले फालतूगिरी केली तर एका करीन मी वाकडे. मला त्रास देत आहेत. अंगठे तर अंगठे